मी पण करणार आहे। हा अत्यंत महत्त्वाचा आहे की फासे पारधी समाज याला तत्कालीन औपनिवेशिक शासकांनी नोटिफाईड ट्राइब म्हणून घोषित केलेले होते। वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे ट्राइब्सला आमचे आदिम समाजाला नोटिफाईड ट्राइब म्हणून टाकले होते। ते देशभक्त होते, ते चांगले शिकारी होते, हंटर्स होते, ते पण त्यांना क्रिमिनल्स म्हणून नोंद केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा सरळ अधिकार त्या काळाचे पोलीस किंवा अन्य शासकीय लोकांना आला होता आणि त्यामुळे फासे पारधी समाजाची दैना सुरू झाली होती। पण आजादीचे नंतर पण, स्वतंत्रतेचे नंतर पण जेव्हा त्यांना डिनोटिफाईड करण्यात आला, अनोंदणीकृत करण्यात आला क्रिमिनल ट्राइब्स म्हणून, आता ते त्यांच्या तसा प्रकारचा आधार होऊ शकत नव्हता जे औपनिवेशिक शासकाने केला होता, तर ते चेंजेस यायला पाहिजे होते। पण तशीच प्रकारची पद्धत सतत चालू असल्यामुळे ते एकतरी पालमध्ये राहायचं, एकतरी ते शिकार करायचे आणि त्यामुळे त्यांना चित्ता पारधी, पाल पारधी, गाय पारधी म्हणून लोक बोलायचे। त्यांना गावी कोणी ठेवत नव्हते, त्यांच्याकडे गाव नव्हता, नाव नव्हता, त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र नव्हतं, ज्यामुळे भारतीय स्वतंत्रतेनंतर त्यांना जे काही सुविधा देण्यात आली होती, जे काही आरक्षण प्रदान करण्यात आले होते, जे काही त्यांच्यासाठी स्कीम्स होते, ते त्यांना मिळत नव्हते आणि त्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे अडचणीचे सामोरे जावं लागत होते। पोलीस त्यांचे पाठीमागे लागायचं, प्रशासन त्यांच्या पाठीमागे लागायचं आणि वकील आणि स्थानिक ग्रामचे लोक त्यांचे सर्व काही त्यांच्याकडून घेऊन टाकायचं आणि त्यांना शेवटी गावाचे धुरावर फक्त पाल टाकूनच राहण्याची किंवा जंगलात पाल टाकून राहण्याची वेळ आली होती। पण त्यांचे पुनर्वसनाचे कार्य अनेक लोकांनी उचलले, जसे नामदेव साहेबांनी उचलले, जसे आपले गिरीश प्रभुणे साहेबांनी उचलले, तसेच मी पण बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा किंवा नगर जिल्ह्यामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये तो कार्य मी पण माझ्या खांद्यावर घेतला होता आणि त्याचा भरपूर प्रतिसाद मिळाला। आज अनेक जिल्ह्यांमध्ये फासे पारधी समाजचे मुले मुली उच्च शिक्षित आहे, त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे आणि त्यांच्याकडे त्यांचे सर्व प्रमाणपत्र आहे। मंगेश पडगावकर साहेबांनी एक कविता लिहिली होती की ज्यांच्यासाठी ही सर्व योजना, त्यांच्या काही गाव नाही, त्यांच्या काही नाव नाही, माझा हा प्रयत्न फक्त एवढ्यासाठी आहे की त्यांच्यासाठी हे प्रकाश ज्योतचे झाड़े होत। तो प्रकाश ज्योत की जो हमने पौधा लगाया था अब वटवृक्ष बन गया है और उसकी रोशनी में स्वतंत्र भारत के हमारे जो मूल निवासी हैं उनको नया स्थान मिल रहा है और उसका जो प्रयत्न किया जा रहा है, उसके लिए जो कार्य किया जा रहा है, कार्य करने वाले सभी लोगों का मैं अभिनंदन करता हूँ। धन्यवाद। जय हिंद।